देव आणि मन दिसत नाही म्हणूनच अनमोल आहेत. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे अनंताचं फूल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, त्यावेळेस ते पूर्ण फुललेलं नव्हतं. आज पूर्ण फुललंय, ते किती सुंदर दिसतंय ते. अशा मटक्याच्या भांड्यात कोण दही जमवतं बरं? मला कमेंट करून नक्की सांगा. मटक्यामधील दही चवीला उत्कृष्ट लागते आणि ते इतर भांड्यापेक्षा जास्त घट्ट होते बरं का. आता हे रात्री मी दही जमवलं होतं, मला आप्पे करायचे होते म्हणून 6-7 तास लागले याला आणि चांगलं घट्ट होतं. उबदार ठिकाणी ठेवलं ना आणि इतर भांड्यापेक्षा आहे ना मटक्यातील दही चवीला खूप छान लागते. इथं मी 3 वाट्या बारीक रवा घेतला आणि 1 वाटी दही घेतली आणि ते छान मिक्स करून 5-10 मिनटं मी बाजूला ठेवलं. त्यात पाणी टाकून, पाणी आणि थोडंसं मीठ टाकून त्याला भिजू दिलं. तोपर्यंत 5-10 मिनटात तो चांगला भिजतो रवा. मी इथं थोड्याशा भाज्या घेतलेल्या आहे. कांदा, फ्लावर, गाजर, शिमला मिर्च, लसूण, अद्रक, हे फ्रोझन मटर आणि कढई घेऊन तेलामध्ये मोहरी, लसूण, अद्रक, कढीपत्ता हे चांगलं परतून घेतलं. कांदा टाकला. जेवढ्या भाज्या कापून घेतल्या होत्या त्या सर्व याच्यात टाकल्या. शिमला मिरची, गाजर, फ्लावर, मटर, थोडंसं मीठ टाकले, हिरवी मिरची टाकली परत आणि हे सगळं मी परतून घेतलंय. परतून घेऊन 1-2-3 मिनटं मी त्याला झाकून ठेवणार आहे. एक वाफ येऊन देणार आणि नंतर काढून घेणार मी. आता हे परतून झालेलं आहे. त्याला पूर्ण असं शिजून नाही घ्यायचं, थोडंसं असं परतून घ्यायचं. आता ज्या भांड्यात मी रवा भिजू घातला होता ते भांडं थोडंसं कमी पडलं, म्हणजे रवा जास्त झाला. तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये रवा काढून घेतला आणि त्यामध्ये चांगला फुगला आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व भाज्या काढून घेतल्यात. ते चांगलं मिक्स करणार आणि जर घट्ट जर वाटत असलं तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही पातळ पण करू शकतात. जास्त नाही पण थोडं. त्यात वरून कोथिंबीर टाकली, थोडंसं पाणी घेतलंय. 1 इनोचं पाकिट घातले मी, त्यात थोडंसं वरून पाणी घेतलंय आणि मिक्स केले परत एकदा. इथं आप्पे पात्र घेतले, त्यात थोडंसं तेल टाकून आणि त्यात आप्पे भरवलेत आणि पूर्ण भरल्यानंतर थोडंसं मंद आचेवर त्याला झाकून ठेवले आणि ते लगेच वाफेवर तयार होतात. आणि परत एकदा पलटी केली, त्यांना खरपूस चांगले भाजलेत आणि परत एकदा मी झाकून ठेवले आणि आपले तयार होतात. रवा आप्पे ना रवा, दही, भाज्या वापरून बनवलेला एक झटपट आणि पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ आहे बरं का, जो आप्पे पात्रात बनवला जातो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, पचनासाठी चांगला असून वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. हा झटपट होतो आणि चटणी सॉस बरोबर खूप छान लागतो.
सकाळी जेवढी गडबड असते ना तेवढी पिटुकल्याची अशी मस्ती चालू राहते. आज मला देवघराची साफसफाई करायची होती, त्याच्यामुळे जास्त गडबड होती. तर इथं देवघराचा मी सगळा पसारा काढून घेतला आहे. तर आपण सारखं सारखं गडबडीत कसं पूजा काही असलं तर पटकन घेतो, परत टाकतो आणि जिथल्या तिथं वस्तू राहतच नाही. मग हे सगळं मी काढून घेतलं होतं. आज म्हणलं होतं स्वच्छ नीटनेटकं करून हे कपडे ते पण सगळे स्वच्छ करावं देवघरातले, आणि ज्या वस्तू आहे त्या पण नीटनेटक्या ठेवावा, त्यासाठी सगळंच काढलं होतं मी. काही वस्तू संपलेल्या होत्या, काही मिक्स झालेल्या होत्या, म्हणजे बरंच काही झालेलं होतं. काही हे पण रिकामं झालेल्या होत्या, काही बाटल्या. तर मग असं समजायचं 15 दिवसातून जरी आवरलं नाही तर आठवड्याला चांगलं केलं तरी पण होऊन जातं. पण गडबड असली ना तर मग ही स्वच्छता राहून जाते. आता हे सडा टाकायचं आहे अंगणात, कलर. कधी कधी कसं होतं, एखादी हळद कुंकू असं काहीतरी सांडलं आणि सांडतंच, आणि नाही तर मग एखाद्या पिशवीमध्ये असलं का ते पण सांडून जातं. मग ते सगळीकडं मग सगळंच ते लाल पिवळं होऊन जातं. तर आज लईच मनावर घेतलं होतं, आणि मग ते ज्या ड्रॉवरमध्ये ठेवत होते हे सगळं, तर ड्रॉवर पण स्वच्छ करून घेतला. तो तर इतका खराब झालेला होता, त्यात बऱ्याचशा गोष्टी सांडलेल्या होत्या. इतका कसा झाला आहे तो पण सगळा साफसूफ करून घेतला, स्वच्छ पुसून घेतला, आणि मग एक एक करून सगळ्या वस्तू त्यात ठेवल्या. आणि कसं व्यवस्थित ठेवलं का मग नजर गेली का पटकन भेटत येत नाही, तर काही भेटत नाही. मग ते सगळंच खाली घ्यायचं, उचकपाचक करून सगळं मिक्स झालेलं. मग आता नीटनेटकं पण वाटतं, दिसायला पण छान वाटतं, आणि वस्तू पण पटकन सापडतात. ही जी बॉटल दाखवते ते पितळ आणि तांब्याच्या वस्तू साफ करण्यासाठी वापरते बरं का. पण सारखं सारखं नाही वापरत, कधीतरी, म्हणजे केमिकल चांगलं नसतंच. आणि हे जे वापरते ते चांदीचे मूर्त्या किंवा देव साफ करण्यासाठी. त्याच्या पाठीमागं लिहिलेलं पण आहे कसं वापरायचं ते. पण कधीमध्ये वापरते मी, रेग्युलर वापरत नाही. आता इथं व्यवस्थित सगळं ठेवून घेतलं आहे मी, आणि दिसायला इतकं सुंदर दिसत होतं ना, आणि एकदम स्वच्छ झालं आहे तर मनाला पण छान वाटतंय. कधी कधी पूजेला आहे ना एवढा वेळ नसतो, मग घाई गडबडीत आहे ना असंच सांडून जातं कुठं काय. मग त्यामुळे आठवड्यातून एकदा स्वच्छ केलं किंवा 15 दिवसातून तरी पण लय भारी वाटतं. आता हे पहा किती छान वाटत आहे. आता हा झाला एक कप्पा. आता दुसऱ्या कप्प्यात मी तुम्हाला दाखवते. धार्मिक ग्रंथ आहे दुसऱ्या कप्प्यात. हा हरिपाठ, नवनाथ भक्तिसार 40वा अध्याय, रामरक्षा आरती संग्रह, नाटाचे अभंग, श्रीमनाचे श्लोक, गणपती अथर्वशीष, गायत्री मंत्र आणि उपासना, श्री सुक्तम, रामरक्षा, परत एकदा श्री सुक्तम. असे भरपूर पुस्तकं आहे. आता उद्यापनाच्या टायमाला येत राहतात ना, ते भरपूर जमा झालेत. आता हा श्री काशीखंड कथासार आहे. हा श्रावण महिन्यात मी पारायण करत असते याचं. ही ज्ञानेश्वरी. हे आनंदी पिंपळकरांचं आनंदी साडीसाती हे पुस्तक.
आता ईद सत्यनारायणाचा फोटो आणि धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीचा फोटो. ही सत्यनारायण पूजा विधी म्हणजे मी घरच्या घरी दर पौर्णिमेला पूजा करते ना, त्यासाठी. दुर्गा सप्तशती घट बसवले का मग त्या पारायण सुरू करते. श्री मल्हारी सप्तशती हे आत्ता जो खंडोबाचा घट होता त्या टायमाला करते. संत तुकाराम गाथा ही भगवद्गीता जशी आहे तशी. हा नवनाथ भक्तिसार. घरात एकदा तरी वर्षातून एकदा पोथी लावली पाहिजे, नवनाथ भक्तिसार. आता हे जे बांधून ठेवले होते ते श्री गुरुचरित्र हे संक्षिप्त आहे आणि हे थोडंसं मोठं आहे. दोन्ही पण वाचत असते. वेळ असला तर हे मोठं वाचते आणि वेळ नसला तर ते छोटं वाचते. आणि श्री स्वामी चरित्र सारामृत एवढे माझ्याजवळ धार्मिक ग्रंथ आहेत. म्हणजे मार्गदर्शन करतात, ते मानवाच्या जीवनाला योग्य दिशा देतात. ते धर्माच्या आणि संस्कृतीच्या परंपरेचे रक्षण करतात. तत्त्वज्ञान, आचारसंहिता आणि आध्यात्मिक ज्ञानाचा स्रोत आहे. हे ग्रंथ विविध धर्माच्या लोकांच्या श्रद्धा आणि आचरणाचा आधार आहेत. आता मला देवघर आणि देव पण साफ करायचे होते. घरात पण एक नियम नक्की असायला पाहिजे. देवघराची साफसफाई प्रत्येक शनिवारी नक्की करायलाच पाहिजे. देवघराची सफाई चुकूनही गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी करायची नसते. आणि जेव्हा देवघराची स्वच्छ कराल तेव्हा देवघरातील देवाच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवायच्या नसतात. त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यात किंवा स्वच्छ भांड्यात ठेवलं तरी चालतं. आता हे मंदिर मी स्वच्छ पुसून घेतले. देव काढून घेतले होते आणि मस्त स्वच्छ करून घेतलं आणि नंतर मग देव साफ केले. तुम्ही देव लिंबू मीठ चुळून किंवा चिंचेचा कोळ भांड्याला 20 मिनिट लावून किंवा व्हिनेगर व मिठामध्ये पांढरे व्हिनेगर मिसळून पेस्ट बनवा आणि त्याने भांडी स्वच्छ करा. आता इथं मी स्वच्छ एका सुती कपड्यामध्ये ना चांगलं पुसून घेतले. त्यांना लवकर नाही पुसले तर डाग पडतात, तर त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलं ना तर लगेच पुसून घ्यायचे, मग डाग पडत नाही. आता हे जे आहेत ते चांदीच्या मूर्त्या आणि देव आहेत चांदीचे. तर मी असं आहे ना, देवासाठीच हा ब्रश आहे, तो नवीन आणला होता आणि देवासाठीच केला आहे. आणि कोलगेट याने नुसते चोळले ना हाताने बोटांनी तरी पण स्वच्छ निघतात. आणि समजायचं ही साफ करायला छोटी आहे ना, तर ब्रशने केलं तर मग सगळं साफ होतं. पण कोलगेटनी आहे ना छान आहे, म्हणजे मूर्त्यांवर काही परिणाम नाही होत, काही नाही. तसं केमिकल यूज केलं तर यानंतर काळ्या पडतात मूर्त्या. तर कोलगेटनी छान निघतात चांदीच्या वस्तू. आता ते पण सगळं साफ करून घेतलं मी. आणि इथं आता हे पण गडू स्वच्छ करून घेतले. देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवेच. घराबरोबर देवघराचेही महत्त्व तेवढेच असते. घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, आरती, भजन या सर्व गोष्टीचा अंतर्भाव असतोच. परंतु देवघरासंबंधी काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं. पाहूया देवघराच्या साफसफाईसंबंधी काय काळजी घ्यावी. असे म्हणतात, आपले 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, गंध घेणे यांना देवघरात चालना मिळते आणि संपूर्ण दिवस सकारात्मक जातो. आता पूजेसाठी इथं मी काही फुलं तोडून आणली आणि देवघरात देवासाठी वाहिली. इतकं प्रसन्न आणि छान
छान वाटत होतं. आपण दिवा पेटवतो किंवा कापूर जाळतो म्हणजे दृष्टीने दिसतं. आरती व किंवा कापूर आरतीवर हात फिरवून ते डोळ्यांना लावतो म्हणजे स्पर्श करतो. मूर्तीला फुले वाहणे, फुलांचा ॲरोमामुळे वास येतो आणि कापूर तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे म्हणजे चव. हे तीर्थ तांब्याच्या चांदीच्या भांड्यात ठेवलेले असते, त्यामुळे कफ ताप असेही आजार जातात. म्हणून देवपूजा करताना तांब्याच्या भांड्यांना महत्त्व देण्यात आले आहे. आरती म्हणणे, घंटानाद व मंत्रोच्चारण ऐकणे अशा प्रकारे आपण देवघरातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते. तेव्हा देवघराच्या स्वच्छतेलाही महत्त्व द्यावे लागते. एवढी सगळी साफसफाई, देवपूजा सगळं करताना 2-2.5 तास लागले मला. आणि संध्याकाळची मग दिवाबत्ती करताना मला रोज संध्याकाळी मी ऊद जाळत असते, तर त्यासाठी गॅसवर मी हे कोळसे ठेवले, ते तापून घेत असते. आणि त्यानंतर एक दिवा होता मातीचा, तो माझ्याकडून तुटला आणि आता ती एका पंतीत आहे ना, मग हे कोळसे काढून घ्यायचे तापवलेले आणि मग संध्याकाळचं सगळ्या घरामध्ये फिरवत असते. आता पूजा करताना कापूर, ऊद, धूप, अगरबत्ती काही ना काही रोज पेटवलं पाहिजे. यामुळं काय होतं, वास्तुदोष, पितृदोष नाहीसे होतात आणि घरात सुख समृद्धी नेहमी टिकून राहते. ताईंनो, माझी आजची साफसफाई देवाची आणि देवपूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.